स्वागत आहे मित्रांनो तुमचं कृषी क्रांती या चॅनलमध्ये। मित्रांनो, बुरशीजन्य रोगाचं जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपण बोर्डेक्स पेस्टचा वापर करणार आहोत। जर बोर्डो पेस्टचा आपण विचार केला मित्रांनो तर याची तीव्रता 3 प्रकारे मोजली जाते। तीव्रता म्हणजे नेमकं काय तर 100 लिटर पाण्यासाठी कॉपर सल्फेट आणि कॅल्शियम ऑक्साईड याचं जे प्रमाण घेतो आहे आपण ती म्हणजे तीव्रता होय त्याची। तर यामध्ये जवळपास 3 प्रकारे आपण याची तीव्रता मोजतो। त्यामध्ये 0.5%, 1% आणि 10%। म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी जर तुम्ही 500 ग्राम कॉपर सल्फेट आणि 500 ग्राम कॅल्शियम ऑक्साईड जर घेतलं तर ती झाली 5% तीव्रता। जर 100 लिटर पाण्यासाठी 1-1 किलो दोन्ही जर घेतलं तर ती झाली 1% तीव्रता। आणि 10 लिटर पाण्यासाठी 1-1 किलो जर प्रमाण घेतलं या दोन्हीचं तर ती झाली 10% तीव्रता। मित्रांनो, साधारण 0.5% जी तीव्रता आहे बोर्डेक्स मिक्सचरची तर ती भाजीपाला पिकांसाठी ज्यांची कळी नवीन निघत आहे किंवा ज्या पिकांचे फुलधारणा होत आहे अशा ठिकाणी आपण स्प्रेइंगसाठी ही 0.5% तीव्रता वापरतो। 1% तीव्रता ही आळवणीसाठी, ड्रेंचिंगसाठी किंवा फळबागांच्या फवारणीसाठी वापरतो। आणि 10% तीव्रता जी आहे ती झाडांना आपण पेस्ट लावण्यासाठी त्याचा वापर करतो। तर आज आपण पाहणार आहोत की बोर्डेक्स मिक्सचर कशा पद्धतीने तयार केलं पाहिजे। आपल्याकडे या ठिकाणी पाटील बायोटेकचे अमृत बोर्डो आहे, 1 किलो हे मिश्रण आहे। यासाठी आपण 5 लिटर पाणी घेतलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस हे बकेट घ्यायचं आहे ते प्लास्टिकचंच वापरायचं आहे। त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही धातूचं बकेट घेतलं, समजा लोखंडी किंवा स्टीलचं बकेट घेतलं तर त्या धातूसोबत हे कॉपर रिॲक्ट होऊन त्याचा pH कमी जास्त होऊ शकतो किंवा त्याचं जे तीव्रता आहे ती कमी होऊ शकते। त्यामुळे आपण प्लास्टिकचं बकेट घेतो। अशा पद्धतीने या ठिकाणी हे बोर्डेक्स असं मिक्स करायचं आहे। पाहू शकता तुम्ही, पूर्ण एकजीव झालं पाहिजे। पूर्ण एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण असं चांगल्या पद्धतीने ढवळून। अशा पद्धतीनं एकजीव मिश्रण झाल्याच्या नंतर आपल्याला याचं pH चेक करायचं मित्रांनो। pH न्यूट्रल असणं खूप गरजेचं आहे। आणि हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे या मिश्रणाचं 12 तासाच्या आत आपलं लावलं गेलं पाहिजे, कारण नंतर त्याची तीव्रता कमी होते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मीटरमध्ये आपल्याकडे pH मीटर आहे, तर याचे 7 पॉईंट करेक्ट pH आलेला आहे, म्हणजे न्यूट्रल pH झालेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये pH चेक केल्याच्या नंतर कशा पद्धतीने याची आपण पेस्ट लावू शकतो। अगदी झाडाच्या बुडापासून इथं कूज झालेली आहे तिथपासून ते साधारण 1.5 ते 2 फुटापर्यंत तुम्ही झाडाला या पद्धतीने ब्रश असू द्या किंवा सुती कापड असू द्या अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे। अगदी कमी खर्चामध्ये किफायतशीर किमतीमध्ये आपल्याला चांगला रिझल्ट घ्यायचा असेल, बाजारामध्ये भरपूर बुरशीनाशके मिळतात, त्यापेक्षा बोर्डेक्सचं जर पेस्ट आपण जर बनवला समजा घरी आणि अशा पद्धतीने जर लावला तर कमी खर्चामध्ये जास्त फायदे आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात। आपल्याला वर्षातून किमान 2 वेळेस बोर्डेक्स मिक्सचर फळबागेला लावणेच आहे मित्रांनो। पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पावसाळा संपल्यानंतर एकदा, अशा 2 वेळेस बोर्डेक्स मिक्सचर अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता। आणि तुमची जी बाग आहे फळबाग तिला मर रोग असेल, खोडकूज असेल किंवा करपा असेल, पानावरील ठिपके असतील, या बुरशीजन्य रोगांपासून तुम्ही बचाव करू शकता। अशाच प्रकारचे तुम्हाला जर आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। आपल्या कृषी क्रांती या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।